श्रमिक एकता या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत करण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रापनवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनाठायी खर्च न करता पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची किट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे। यामध्ये बॅग, कंपास, सहावया, पेन, पॅड अशा सर्व साहित्यांचा समावेश होता। मुखेड तालुक्यातील लेडी प्रकल्प क्षेत्रात मागील पंधरवड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन अनेक गावे पाण्याखाली गेले होते। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 31 ऑगस्ट आणि महासचिव डॉक्टर श्रावण रापनवाड 1 सप्टेंबर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरे करताना नांदेड जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक यशपाल भिंगे, प्रदेश महासचिव ॲडव्होकेट सुरेंद्र घोडजकर, प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रापनवाड, डॉक्टर रेखाताई चव्हाण, प्रदेश महासचिव डॉक्टर दिनेश निखाते यांच्याकडून लेडी प्रकल्प क्षेत्रातील पूरग्रस्त हसनाळ, भिंगोली, भेंडेगाव बुजुर्ग, भेंडेगाव खुर्द, भाटापूर, रावणगाव आदी बुडीत गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग, परीक्षा पॅड, पेन, कंपास व अर्धा डझन वह्या देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावत शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे। यावेळी सोबत मुख्य तालुका अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर, कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर, नांदेड कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, शहराध्यक्ष हनुमंत नारनाळीकर, महिला आघाडीच्या प्राध्यापक ललिता कुंभार, जेसिका शिंदे, मुखेड शहर अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष इम्रान पठाण, युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले, उपाध्यक्ष बालाजी वाडेकर, बालाजी साबणे यावेळी उपस्थित होते। ढगफुटीने या पूरग्रस्त भागाची शेतीची आणि जनजीवनाची अतिशय वाताहत उडाली आहे। विद्यार्थी व लहान मुले हे भयभीत झाले असतानाच काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे या जलसंकटग्रस्त भागात एक दिलासा ठरला आहे।